भाग चौथा. भगवान बुद्धांची प्रवचने ग्रहस्थांसाठी. 1. सुखी ग्रहस्थ. एकदा अनाथ पिंडिक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला. ग्रहस्थ कसा सुखी राहू शकतो हे जाणण्याची अनाथ पिंडिकाला उत्सुक, म्हणून अनाथ पिंडिकाने ग्रहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली. भगवंत म्हणाले, ग्रहस्थाचे प्रथम सुख संपत्तीचा मालक होण्यात असते. ग्रहस्थाजवळ धन असते. त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निर्लच्या घामाने कमावलेले असते. मी हे धन न्यायाने मिळविलेले आहे, या विचाराने सद्ग्रहस्थाला सुख वाटते. दुसरे सुख संपत्तीच्या उपभोगाचे. सद्ग्रहस्थाजवळ धन असते. ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निर्लच्या घामाने कमवलेले असते. त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो. न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे, या विचाराने त्याला सुख लाभते, आनंद होतो. तिसरे सुख म्हणजे ऋणग्रस्त न होण्याचे सुख होय. सद्ग्रस्त कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही, यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेच कमी किंवा अधिक ऋण लागत नाही, या विचाराने तो सुखी होतो, प्रसन्न होतो. चौथे सुख निर्दोषतेचे, दोषरहित असण्याचे असते. काया, वाचा, मनसा निर्दोष कृत्य करीत राहिल्याने सद्ग्रस्त सुखी होतो. अनाथ पिंडिक जर ग्रहस्थ प्रयत्न करील तर खरोखर तो या चारही प्रकारचे सुख प्राप्त करू शकेल. 2. पुत्रापेक्षा कन्या बरी असू शकते. एकदा भगवान श्रावस्ती येथे राहत असताना कौशल राजा प्रसेनजित त्यांना भेटण्यासाठी आला. राजा भगवंताशी संभाषण करीत असता राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्याची राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाल्याचे वृत्त त्याने सांगितले. ते ऐकून राजा खिन्न झालेला दिसला. भगवंताने राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले. राजाने सांगितले की राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याची दुःखद बातमी त्याला नुकतीच कळली आहे. यावर भगवंत म्हणाले, हे राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक श्रेष्ठ निपजण्याचा संभव आहे. ती सुज्ञ आणि सद्गुणी कन्या, पत्नी आणि माता अशा त्रिविध भूमिका करणारी असू शकेल. ती आपल्या पतीच्या व त्याच्या माता पित्याच्या आदरास पात्र होऊ शकेल. ती योग्य पुत्री म्हणून आदरास पात्र होऊ शकेल. सुयोग्य पुत्री म्हणून स्वतःच्या माता पित्यांच्या आदरास पात्र होऊ शकेल. तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करणारा, मोठ्या राजाचा शासक होऊन राज्याचा शासक होऊ शकेल. खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गकर्ता होऊ शकेल आणि शास्ता होऊ शकेल. 3. पती आणि पत्नी. एकदा भगवंत मथुरा आणि निरंजना यांच्यामधील महामार्गाने चालले होते. या रस्त्याने भगवंतासह पुष्कळ ग्रहस्थ व त्यांच्या स्त्रिया देखील चालल्या होत्या. तेव्हा भगवंताने रस्ता सोडून एका झाडाखाली आसन ग्रहण केले. ग्रहस्थ आणि त्यांच्या स्त्रियांनी त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले. ते सर्व भगवंताजवळ आले, त्यांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले, पती पत्नीतील सुयोग्य संबंध कसा असावा. यावर भगवंताने त्यांना असे उत्तर दिले, हे गृहस्थ हो, पती पत्नींना 4 प्रकारे एकत्र राहता येते. एका प्रकारे एक दुष्ट पुरुष एका दुष्ट स्त्री बरोबर राहू शकतो. दुसऱ्या प्रकारे एक दुष्ट पुरुष देवतेबरोबर राहू शकतो. तिसऱ्या प्रकारे एक सत्पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहू शकतो. आणि चौथ्या प्रकारात एक देवासारखा सत्पुरुष एखाद्या देवतुल्य स्त्री सोबत राहू शकतो. गृहस्थ दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असत्य भाषण, मद्यपान, दुष्ट आणि पापी वर्तणूक, मोहाविष्ट मन आणि सत्पुरुषांची निंदा यांनी भरलेले असते. आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते. ती हत्या करते, चोरी करते, व्याभिचार करते, खोटे बोलते, मद्यपान करते,
सदाचारी लोकांना कटुवचन बोलते आणि शिवीगाळ करते. अशा प्रकारे सदग्रस्त हो. एक दुष्ट पुरुष एका दुष्ट स्त्रीबरोबर जीवन व्यतीत करीत असतो. ग्रस्त हो एक दुष्ट पती आणि देवतुल्य पत्नी यांच्या जीवनात. पती आधी सांगितल्याप्रमाणे दुष्ट वर्तन करीत असतो, परंतु पत्नी हत्या, चोरी, व्याभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त असते. तिची वागणूक सद्गुणी आणि हितकर असते. अंतःकरण मोहाधीन नसते. ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसाची निंदा करीत नाही किंवा त्याला उद्देशून अपशब्द बोलत नाही. याप्रमाणे गृहस्थ हो एक दुष्ट मनुष्य देवतातुल्य पत्नीसह राहत असतो. गृहस्थ हो एक सज्जन देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते. या जीवनात पती हत्या, चोरी, व्याभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त होऊन राहतो. त्याची वागणूक गुणयुक्त व हितकर असते. मोहाधीन न होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषांची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. परंतु त्याची पत्नी मात्र आधी वर्णिलेल्या दुष्ट स्त्रीसारखी वागत असते. याप्रमाणे गृहस्थांनो निश्चितपणे एक देवता एका दुष्ट स्त्रीबरोबर राहतो. गृहस्थ हो चौथ्या प्रकारची पती पत्नी जीवनात जणू काय देवदेवतेबरोबर राहत आहेत अशी वागतात. कारण ते दोघेही पती पत्नी हत्या, चोरी कर्म, असत्य भाषण, व्याभिचार, मद्यपान याचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत आणि मोहाधीन न होऊन सत्पुरुषांच्या निंदेने आपले जीभ विटाळीत नाहीत. याप्रमाणे गृहस्थ हो निश्चितपणे एक देवता एका देवीबरोबर राहत असतो. गृहस्थ हो पती पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे 4 प्रकार आहेत. शीलाच्या परिपालनाकरिता प्रवचने. 1. माणसाची अधोगती कशी होते. एके समयी भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवनी विहारात राहत होते. त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवना दीप्तिमान करीत एक देव भगवंताच्या जवळ आला. त्यांच्या सानिध्यात जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील प्रमाणे त्याने निवेदन केले. हे तथागत, मी आपणाला माझ्या शंकेच्या निरासनासाठी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून माणसाच्या अंधपतनाची कारणे काय असतात ते मला सांगा. भगवंतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले, कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे असते आहे. धम्मप्रेमी हा उन्नत पथावरील तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू असतो. जो धम्मावर प्रेम करतो त्याची उन्नती होते, जो घृणा करतो त्याचे पतन होते. अधोगतीच्या वाटसरूला सद्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्याची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते. त्यांचा धर्म त्याला चांगला वाटतो. हे त्याच्या अधोगतीचे दुसरे लक्षण होय. झोपाळूपणा, गप्पा मारण्याची सवय, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधविष्टता हे सर्व दुर्गुण असते. हे अधोगतीचे तिसरे लक्षण होय. त्यांचे आईबाप वृद्ध झाले व त्यांचे यौवन संपलेले असताना जवळची संपत्ती असूनही मुलांनी त्यांचे पालनपोषण न करणे हे अधोगतीचे चौथे लक्षण होय. ब्राह्मण, श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठणकिविणे हे अधोगतीचे 5वे लक्षण होय. जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अधोगतीचे 6वे लक्षण होय. आपली कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अधोगतीचे 7वे लक्षण होय. व्याभिचार, मद्यपान, जुगार आणि ऐशाराम यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधोगतीचे 8वे लक्षण होय. स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रिया यांच्याकडे जाणे हे अधोगतीचे 9वे लक्षण होय.
असंयमी उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधोगतीचे 10वे लक्षण होय. जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्माला आला या सबबीवर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधोगतीचे 11वे लक्षण होय. हे श्रेष्ठ देवा, ही सर्व अधोगतीचे लक्षणे आहे. या सर्वापासून दूर राहिलास तरच तू सुरक्षित राहशील. 2. दुष्ट मनुष्य. एकदा चारिका करते वेळी आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्षूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंनो, दुष्ट माणूस कसा ओळखायचा हे तुम्हाला माहीत आहे काय? भिक्खूंनी नाही म्हटल्यावर भगवंत म्हणाले, तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. एक दुष्ट मनुष्य न विचारता दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंग्य न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो. भिक्खूंनो, असा माणूस वाईट असतो. कोणी माणूस असतो जो विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण व्यक्त करीत नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो. कोणी माणूस असतो जो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही, मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो, परंतु त्याचा तपशील लपवितो. असा माणूस दुष्ट मनुष्य होय. हे भिक्खूंनो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत राहतो. विचारल्यावर तर सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणाचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खूंनो, असा माणूस दुष्ट मनुष्य समजावा. 3. सर्वोत्तम पुरुष. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्षूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, या जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य जो स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी त्याप्रमाणेच दुसऱ्यांच्या हितासाठी सुद्धा झटतो. जो स्वतःच्या आता दुसऱ्यांच्या हितासाठी झटत नाही त्या मनुष्याची स्थिती दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चितेवरील मशालीसारखी असते. ती गावात अथवा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याप्रमाणेच तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी असतो. तो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो. तो वरील प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वोत्तम पुरुष होय. 4. ज्ञानी पुरुष. एके समयी भगवान बुद्ध उकट आणि सेतब या 2 नगराच्या मधील महामार्गापर्यंत पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असताना भेटला. अकस्मात भगवंताने रस्ता सोडला आणि एका वृक्षातळी पद्मासन लावून ते बसले. भगवंताच्या पावलामागून पावले टाकीत जात असणाऱ्या त्या द्रोण ब्राह्मणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या भगवंताचे दर्शन झाले. भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत ना? नाही ब्राह्मणा, मी खरोखरच देव नाही. आपण गंधर्व तर नव्हे? नाही. नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही. मग आपण यक्ष तर नव्हेत? नाही. नाही ब्राह्मणा, मी यक्ष नव्हे. तर मग आपण मनुष्य नाही काय? नाही ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही. भगवंताची अशी उत्तरे ऐकल्यावर तो द्रोण ब्राह्मण म्हणाला, तुम्ही देव आहात काय, गंधर्व आहात काय, किंवा मनुष्य आहात काय असे विचारले असता आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण? ब्राह्मणा, मी माझ्या अंगच्या आसवांचा निराश केला नव्हता,
तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य सर्व काही होतो. पण आता मी आसवांपासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या ताड वृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटत नाहीत, त्याप्रमाणे माझेही आसवांचे अंकुर फुटत नाहीत. ज्याप्रमाणे जलाला जन्म घेणारी कमलता पाण्यातून वर येते आणि तरीसुद्धा पाण्याला स्पर्श तिला चिटकत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी या जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगापासून अस्पृष्ट असा राहिलो आहे. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत म्हणजे ज्ञानी पुरुष असे समज. 5. न्यायी आणि सज्जन पुरुष. भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, माणसे 4 प्रकारची असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर 4 प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत. भिक्खूंनो, 1 प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात, परंतु परकल्याणाचा विचारही करीत नाहीत. भिक्खूंनो, 2ऱ्या प्रकारची माणसे स्वतःमधील विषय वासनेचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांनी विषय वासनेचा त्याग करावा असे त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात, परंतु ते दुसऱ्यांना त्याच्या अविद्येचे निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत. भिक्खूंनो, असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो, परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही. भिक्खूंनो, 2ऱ्या प्रकारची माणसेही परहितासाठी झटतात, परंतु स्वहितासाठी झटत नाहीत. भिक्खूंनो, अशी माणसे आपल्या अंगच्या विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगतात. भिक्खू हो, अशा प्रकारची माणसे दुसऱ्याच्या हितासाठी निश्चित झटतात, परंतु स्वतःच्या नाही. भिक्खू हो, 3ऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठी झटत नाहीत. भिक्खू हो, असा माणूस स्वतःच्या ठिकाणी विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांचे निर्मूलन करीत नाही, त्याप्रमाणेच दुसऱ्यांनाही तसे करण्यास आग्रहाने सांगत नाही. भिक्खू हो, हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्याचे हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही. भिक्खूंनो, 4थ्या वर्गाची माणसे स्वकल्याणासाठी आणि परकल्याणासाठी झटत असतात. भिक्खूंनो, अशी माणसे स्वतःमधील विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात, त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात आणि त्यांना प्रेरणा देतात. भिक्खू हो, अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत. या शेवटल्या प्रकारच्या माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे. 6. कुशल कर्माची आवश्यकता. एके समयी भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणाले, भिक्खूंनो, सत्कर्म करण्याचे वेळी काकू करू नका. सौख्य, इस्पित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म होय. सत्कर्माचा लाभ म्हणजे इस्पित, जे हवे तसे, प्रिय आणि आनंददायक वस्तूचा लाभ. या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे. मी स्वतः बऱ्याच काळापासून शुभकर्माच्या इच्छित, रुचकर, प्रिय आणि आनंददायक फळांचा उपभोग घेतलेला आहे. मी वारंवार स्वतःला विचारतो, ही जी मंगळ फळे चाकीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम होय? मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे? आणि त्याचे उत्तर मला मिळते असे की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. दान, शील आणि संयम या 3 सत्कर्माचा परिपाक होय. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात, तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण जेव्हा सतप्राप्ती दान दिले जाते.
ज्यावेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा या त्यांच्या कर्माला शुभ लाभ घडवून देतात, ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय. ज्यांना असा लाभ होतो व समृद्धी मिळते ते खरोखरच भाग्यवान होत, सुखी होत. भिक्खूंनो, तुम्ही त्याप्रमाणे निरोग, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांसह सतपथाच्या समृद्धीला प्राप्त करून सुखी व्हावे. 7. शुभ संकल्पाची आवश्यकता. एके समयी श्रावस्तीतील जेतवनात राहत असताना भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, भिक्खूंनो, पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता असते. भिक्खूंनो, तुम्ही कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. भिक्खूंनो, असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या माता पितरांचे परिपालन करील. मी माझ्याहून थोर लोकांचा आदर करीन. माझी वाणी सदैव मृदू राहील. मी कोणासंबंधीही वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक धुवून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन. औदार्याने शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानित राहील. आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यास समाधान मानेल. वर मागण्यास योग्य असा पुरुष मी होईल. आयुष्यभर शांत राहील. क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा मी तात्काळ निरोध करीन. भिक्खूंनो, असे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. सदाचरणावरील प्रवचने. 1. सदाचरण म्हणजे काय? एके समयी भगवान एका मोठ्या भिक्षू संघासह कोशल जनपदात चारिका करीत असता ते कोशलच्या झाला नावाच्या गावी आले. ही वार्ता झालामधील ब्राह्मण कुलपतींच्या कानी आली की भगवान बुद्ध त्यांच्या गावी आले आहेत. त्यांना भगवान बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झाला ग्रामचे ब्राह्मण भगवंताकडे गेले आणि कुशल विचारल्यावर स्थानापन्न झाले. त्यांनी भगवंतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्याची विनंती केली. त्या श्रवणोत्सुक ब्राह्मणांना भगवंतांनी सांगितले, शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. वाचिक दुराचाराचे 4 आणि वैचारिक दुराचरणाचे 3 प्रकार आहेत. शारीरिक दुराचरणाचे प्रकार येण्याप्रमाणे. यात एक मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हातांनी तो हत्यारा असल्यामुळे सजीव प्राण्याची निर्दयपणे हत्या करीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाहीत ते घेतो. गाव आणि जंगल यामधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात माता पिता, बंधू भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वांगनिश्चय होऊन वांगनिश्चयाच्या माळा धारण करणाऱ्या कन्येशी व्यभिचार करणे याचा समावेश होय. वाचिक दुराचरणात प्रथम खोटेपणा येतो. यामध्ये सभेत अथवा गावाच्या, कुटुंबाच्या, राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना मी माहीत नाही ते माहीत आहे, जे माहीत आहे ते माहीत नाही, जे पाहिले नाही ते पाहिले ते पाहिले नाही, अशा तऱ्हेची स्वार्थासाठी अथवा कुणा माणसासाठी अथवा यत्किंचित लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणीव बुजून खोटी साक्ष देतो. दुसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो. या दुराचरणाने युक्त असलेला मनुष्य माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो. असा मनुष्य माणसामधील ऐक्य मोडणारा, कलागती लावणारा असतो. कलागती लावण्याची त्याची नियत त्याला तसे बोलायला लावते. कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते. त्याचे शब्द असंस्कृत, कठोर, तीव्र, मर्मभेदी, क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात. चौथ्या प्रकारच्या दुराचरणाने युक्त असलेला मनुष्य
म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस. तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकर बोलतो आहोत किंवा नाही याचा विचार करीत नाही. त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो, नीतीही नसते. काहीतरी क्षुद्र, अनुचित, पोरकट, विनाकारण अशी निरर्थक बडबड तो नेहमी करीत असतो. वैचारिक म्हणजेच मानसिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभ विकृतीचा समावेश होतो. असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास धरीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्याचा दुस्वास, द्वेष याचा अंतर्भाव होतो. तो अशी इच्छा करू शकतो की त्याच्या आसपासचे प्राणी नष्ट व्हावेत, ते जिवंत राहू नयेत. तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात मिथ्या दृष्टी असते. मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशी काही गोष्टच नाही असे मानतो. त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म याची फळे भोगावी लागतात. हे खरे नव्हे. इहलोक आणि परलोक हे सर्व झूट आहे असे तो मानतो. आई बाप, आप्तेष्ट यांनाही तो मानत नाही. ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन इहलोक किंवा परलोकाचे ज्ञान मिळवले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे, असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहेत, या गोष्टीवर त्याचा विश्वास नसतो. याच्या उलट शारीरिक, वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे 3, 4 आणि 3 प्रकार आहेत. शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून विरक्त असतो. तो आपला दंडा किंवा तलवार याचा त्याग करतो. तो निरपराधी व दयामय बनतो. सर्व सजीव प्राण्यासंबंधी करुणामय असे जीवन तो जगत असतो. दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे. तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैषयिक मिथ्याचारांचा त्याग करणे, अव्याभिचारी राहणे याचा समावेश होतो. असा सदाचारी मनुष्य आई बाप, बंधू भगिनी, आप्तेष्ट यांच्या स्वाधीन असलेल्या, जिच्या गळ्यात वांग निश्चयाची माळ आहे, अशा कन्येशी तो विषयिक संबंध ठेवत नाही. वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्य भाषण सोडून देतो, असत्याचा त्याग करतो, त्यापासून दूर राहतो. त्याला सभेसमोर किंवा गाव, कुटुंब, राजकुल अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर साक्ष द्यावयास सांगितली असता जे माहीत नाही ते माहीत नाही म्हणून सांगतो, जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो, जे पाहिले नाही ते पाहिले नाही म्हणून सांगतो आणि जे पाहिले ते पाहिले आहे म्हणून सांगतो. स्वार्थासाठी, दुसऱ्यासाठी अथवा क्षुद्र लाभासाठी तो कधीही बुद्धिपुरस्सर खोटे बोलत नाही. बुद्धिपुरस्सर खोटे बोलत नाही. दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो, निंदेपासून परावृत्त होतो. लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तिथल्या लोकांना सांगत नाही आणि जे तिथे ऐकले ते इथल्या लोकांना सांगत नाही. तो ऐक्य निर्माता आणि प्रेमभाव वाढविणारा असतो. माणसात सुखसंवाद, ऐक्य राखणे हेच त्याचे सुख आणि आनंद होत. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य कटू शब्दांचा त्याग करतो, त्यापासून परावृत्त होतो. तो जे काही बोलतो त्यात खवचटपणा नसतो. त्याचे भाषण आल्हाददायक, मैत्रीचे, कळकळीचे, सुसंस्कृत, हितकर आणि सर्वांना स्वागतार्ह असे असते. चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य व्यर्थ बडबड करीत नाही. तो उचित आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक असे बोलतो. योग्य, संस्मरणीय, उद्बोधक, व्यवस्थित आणि अहितकर अशा रीतीने तो धर्म आणि नीतीसंबंधी भाषण करतो. योग्य, संस्मरणीय, उद्बोधक, व्यवस्थित आणि अतिहितकर अशा रीतीने तो धर्म आणि नीतीसंबंधी भाषण करतो. वैचारिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी लोभाविष्टपणाचा अभाव असतो. परधन आपले व्हावे अशी हाव तो कधीही धरत नाही. दुसऱ्या प्रकारात
दुःश्वास अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही. आपल्या सभोवतालचे प्राणी निर्वैर, सुखी, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्याची इच्छा असते. तिसऱ्या प्रकारात त्याची सम्यक दृष्टी आणि संकल्प हे प्रमादरहित असे असते. दुराचरण आणि सदाचरण यांचा मी असा अर्थ लावतो